ना नाला सोपारा वाले ना वसई वाले मुंबई में राज करेंगे तो सिर्फ यूपी बिहार वाले। हे मी नाही बोलत, हा व्हिडिओ पहा। नाला सोपारा वाले ना वसई वाले मुंबई पे राज करेंगे तो सिर्फ यूपी वाले। तळपायाची आग मस्तकात गेली ना, अजून खूप काही पाहिजे तुम्हाला। अब मुंबई में सिर्फ बिहारियों का राज्य चलेगा। राज ठाकरे तो राज्य से गायब हो गया। अब हो सकेंगे तो मराठी सीखेंगे। हम यूपी वाले हैं भैया, हम जिसे चाहिए उसे प्रधानमंत्री बनाएंगे। यही मी नाही बोलत, हा व्हिडिओ पहा। क्योंकि बीजेपी आइला राज ठाकरे के न यूपी बिहार वाला ऐसा उसको काय देखा है ना, से राज ठाकरे राज्य से गायब हो गया। अभी 5 साल बच्चा है, 5 साल में हो सकेगा तो मराठी सीखेंगे, नहीं तो बीजेपी जब तक भोजपुरी सीखेंगे। यूपी बिहार वाले हम लोग जिसको चाहेंगे उसको प्रधानमंत्री बना सकते हैं। मला माहिती आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला अतिशय संताप आलेला असेल आणि संतापासोबत तुम्हाला इतका राग आलेला असेल की या लोकांना जाऊन मारावं असे तुम्हाला वाटत असेल। पण एक नीट ऐका, ही गोष्ट आपल्याचमुळे घडलेली आहे हे पण तुम्हाला सांगतो। पुढे पूर्ण व्हिडिओ पहा, कळेल। मुंबईमध्ये लवकरच 30 मजली बिहार भवन उभं राहणार। बिहारमधील भाजप जेडीयू सरकारकडून भवनासाठी प्रशासकीय मान्यता। नितीश कुमार सरकारकडून 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी सुद्धा मंजूर। सदरच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला दाखवले ते म्हणजे बिहार भवन 30 मजली इमारत मुंबईमध्ये बनणार आहे। त्या मुंबईमध्ये ही बिहार भवन बनवण्यासाठी तब्बल 314 कोटी रुपये इतके मंजूर केले सरकारने। मला सांगा, इतकं करण्यापेक्षा त्या बिहाऱ्यांसाठी त्यांच्या राज्यामध्ये जर नोकरी आणि चांगली सुविधा या उपलब्ध केल्या असत्या। आपण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहतोय नवीन नवीन रस्ते तयार होतात, जे चांगले डांबराचे रस्ते आहेत ते तोडून सिमेंटचे रस्ते बनवले जातात आणि एन्व्हायरमेंट वाचवण्यासाठी, जे तापमान नियंत्रण करण्यासाठी, एमिशन्स कमी करण्यासाठी, कशाचे कार्बनचे काय केले जात आहे। इलेक्ट्रिक गाड्या 15 वर्षानंतर गाडीचा जो वय वाढवण्यात येत होता तो वाढणार नाही। डिझेल गाडीचा तर 13च वर्षे। अरे मूर्ख सरकार, तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, लक्षात ठेवा। सिमेंटचा रस्ता बनवल्याने त्याने 4 ते 5% टेम्परेचर वाढतो। जसे मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला इंट्रो मध्ये दाखवले की लोक कशा प्रकारे निवडणुकीचा सेलिब्रेशन करताना काय बोलले, ना नाला सोपारा वालों की ना वसई वालों की, मुंबई में राज करेंगे तो सिर्फ हमारे यूपी बिहार वाले। गेल्या अनेक वर्षांपासून मराठी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये खूप सारा विवाद पाहताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मिळतो। या अगोदर मी काहीतरी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर आपण बोलूया। हे लाव रे बाबा तो व्हिडिओ। एक गोष्ट निश्चित सांगतो की 3 भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच पहिलीपासून। ते आता कमिटी ठरवेल, पहिलीच करतील की 3 भाषा सूत्र 100% महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू करू। आणि माझा सगळ्यात जास्त विरोध कुठल्या गोष्टीला असेल, मला माहिती आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काही समजलं नसेल, पण मी समजवतो। माननीय देवाभाऊ मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे भाऊ हे लोकांना सांगत आहेत द्विभाषा सूत्र। देवाभाऊचा मी पूर्ण व्हिडिओ हा दाखवला नाही तुम्हाला, कारण तुम्हाला जास्तच राग येईल, तरी मी तुम्हाला सांगतो। सदर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे द्विभाषा सूत्र नाकारून त्रिभाषा सूत्र या महाराष्ट्राला लादण्यात यावा। म्हणजे 1ली ते 5वी पर्यंत हिंदी हे सक्तीचे विषय करून 3rd लँग्वेज ही आपल्या महाराष्ट्रामध्ये घ्यायची। पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तामिळनाडूमध्ये 1968 पासून फक्त त्यांच्या स्थानिक भाषेला प्राधान्य दिला जातो, इतर भाषांना नाही। मग आपला महाराष्ट्र कुठे कमी पडतोय? जातीमध्ये लढायचं बस, मी या धर्माचा, मी त्या धर्माचा, अरे तू कोण? या गोष्टीमुळे बाहेरून लोक येतात आणि फायदा घेतात। छे, मी हिंदी भाषेचा अजिबात विरोध करत नाही, सन्मान करतो सर्व भाषांचा। माय बोली आपली भाषा, मराठी असो, हिंदी असो, त्यांची इंग्रजी असो, व्यापाराच्या दृष्टिकोनातून या भाषा आल्या तर पाहिजेच, पण लादल्या नाही गेला पाहिजे। मराठी भाषा संस्कृत पासून निर्माण झालेली आहे। या भाषेचा इतिहास फार जुना आहे।
या तुम्ही एकदा गुगलवरती आर्टिकल पहा आणि या भाषेविषयी जाणून घ्या. आणि त्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब बटनावर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ देखील तुमच्यासमोर येईल. चला, तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ माध्यमपर्यंत पाहिलाय तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, ते तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. 3 लँग्वेज फॉर्म्युला असा कोणता राज्य आहे त्या राज्याने नाकारला होता आणि आजपर्यंत तो स्वीकारला गेला नाही. तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील त्रिभाषा ते सूत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये नाकारलं गेलं तीव्र विरोधानंतर. आणि विरोध कोण करेल? सन्माननीय राजसाहेब ठाकरे. बाकीच्यांना महाराष्ट्राची गरज नाही. अरे काय लोक आहेत लोक. कसं सांगू, लाज वाटते लाज. आज आमच्या महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांची सेवा होते, मात्र मराठी माणसाला भिकारी केलं जात आहे. ते कसं? हा व्हिडिओ पहा. देवा भाऊ लाव रे व्हिडिओ. पाहिला का व्हिडिओ? अजूनही हा व्हिडिओ पाहून तुमचे डोळे उघडले नसतील तर आय एम रिअली सॉरी. महाराष्ट्राचं काहीच होऊ शकत नाही. मुंबईमध्ये जागोजागी मारवाडी हॉल, जैन हॉल, परप्रांतीयांचे हॉल, पण मराठी माणसाचा एकही नाही. काय झोपलाय का मराठी माणूस? असो, हा संपूर्ण व्हिडिओ पाहून तुम्हाला काय समजलं कमेंटद्वारे आम्हाला कळवा. आणि पुढचा व्हिडिओ येणार आहे नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी तालुक्यातील ज्या अबंडन प्लेसेस आहेत त्यांचे रिझन्स आणि तिथे आत्ता सध्या काय चालू आहे, कसल्या स्थितीमध्ये ते प्लेसेस आहेत, ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर सबस्क्राईब बटन दिला आहे. पहिला रेड कलरमध्ये राहायचा, आता काळ्या कलरमध्ये आहे. तो घंटा पण दावा, म्हणजे घंटा पण मिस नाही होणार माझा व्हिडिओ कधी. ओके, डन. जय महाराष्ट्र.